राहुल गांधींनी जो सवाल उपस्थित केलेला आहे की आपली किती लढाऊ विमानं पडली, आता हा तपशील जाहीर करावा असा निश्चितपणे नाही आहे. पाकिस्तानला ही माहिती हवी आहे, चीनला सुद्धा हवी आहे. राहुल गांधी यांनी ही जाहीरपणे माहिती विचारलेली आहे आणि ती जाहीर करणं लष्कराला संयुक्तिक वाटत नाही आहे. जर ते असतं तर एअर मार्शल ए के भारती यांनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं असतं, भारताला फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायचे आहेत, आम्हाला हा संघर्ष वाढवायचा नाही आहे. ही भूमिका फक्त डॉक्टर एस जयशंकर यांनी मांडली नव्हती. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं त्याच्यानंतर सेनाधिकाऱ्यांच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या, कर्नल सोफिया, विंग कमांडर युमिका सिंग आणि त्याच्यानंतर भारताच्या DGMOने ज्या पत्रकार परिषदा घेतल्या, त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका पुन्हा पुन्हा मांडण्यात आली. या भूमिकेचा पुनरुच्चार करण्यात आला की भारताला हा संघर्ष वाढवायचा नाही आहे, भारताला फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करायचं आहे. आणि याच भूमिकेमुळे सगळ्या जगात भारताच्या भूमिकेबद्दल विश्वास वाढला. सगळं जग या संघर्षाच्या काळामध्ये भारताच्या सोबत उभं राहिलं. त्याचं कारण केवळ एवढंच होतं की जगाला हे पटलं होतं की भारताचा जो संघर्ष आहे तो दहशतवादाशी आहे आणि या संघर्षामध्ये आपण भारताच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे. कारण या दहशतवादाची झळ सगळ्या जगाला बसलेली आहे. त्यामुळे जगाने भारताची जी भूमिका आहे ती उचलून धरली. ऑपरेशन सिंदूर नंतर चीन आणि पाकिस्तानला भारताबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, परंतु ते त्यांना शक्य होताना दिसत नाही आहे. आणि ही सगळी माहिती उघड व्हावी म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी प्रयत्न करतायत की काय, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.